नमस्कार. आज आपण हिप्परगा रवा नितीन दिनकर मुळे यांच्या ऊसामध्ये आहोत. तर यांच्या ऊसासाठी आपण ग्रीन पॉईंटचं तंत्रज्ञान दिलेलं आहे. तर त्या तंत्रज्ञान देण्यामध्ये काही खतांचा आणि काही टॉनिकचा, काही जीवाणूच्या खतांचा समावेश आहे. तर ते त्यांना आपण विचारून घेऊया की त्यांचा आज ह्या खतांचा वापरण्याचा आणि ह्या टॉनिकचा वापरण्याचा काय काय फायदा झाला या ऊसाला. तर तुम्ही तुमचे अनुभव सांगा, इथं काय काय आलेले आहे? अनुभव तर म्हणजे माती भुसभुशीत झालेली आहे पूर्ण. पूर्ण माती भुसभुशीत झालेली भुसभुशीत आहे. म्हणजे जीवाणूमध्ये पहिलं असं निबर येत होतं. निबर येत होतं. हा. आता मोकळं आहे पूर्ण रान. मोकळे झालेले आहे. हा. ऊसांच्या फुटव्यामध्ये काय प्रत्येक ऊसाच्या फुटव्यामध्ये सर म्हणजे एक समान फुटवा आहे. मोजा बघू फुटवे. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 खाला 15 16 17 18 फुटवे आहेत. सरासरी 15-16 फुटवे आहेत. फुटवे आहेत. प्रत्येक इथंच आहे का आणि कुठं दुसरीकडे नाही, चौकट नाही, आहे? चौकट आहे हो का सर? इकडे बघा अगदी हो का. इकडे बी बघू शकता. असं नाही की आपण एकच गटात एकच गटा नाही कुठेही बघू दे तुम्ही. हा. तर फुटवे पण चांगले आहेत. हा. तर फुटव्याचा काय तुम्हाला अनुभव? फुटव्याचा अनुभव म्हणजे जाडीमध्ये जाडी एक समान आहे. हा एक समान असून त्यातून आणि उंची- पानात उंची उंची एक समान. तैतच आहे. हा. ठीक आहे. तुमचं नाव? बालाजी बालाजी नरगाळे. नरगाळे. एक तुम्ही पण इथलेच आहात, हो. गावातले आहात आणि तुम्ही गावातले बरेचसे म्हणजे तुमचा एक छंद आहे की तुम्ही हा. सगळ्यांचे ऊस बघताय. बरोबर. तर तुमच्या अनुभवानुसार या ऊसामध्ये काय होतं? त्या ऊसाचा फरक आहे. हा. म्हणजे फुटवे प्रत्येक ऊस फुटवे काढते. काढते. तुमच्याच खताचा असा काय विषय नाही, पण ती तुमची जी खतं वापरले का हम्म. एक समान फुटवे, एक समान एक फुटवे. समान फुटवे, जाड एकदम. जाडीला बी समान. हा, एकदम समान जाडीला. आणि जाडीला. ऊस पण एक लेवल आहे. एक लेवल ऊस. बघण्यासारखा बघायला फुटवर पण तर दाखवू दे एक तिने. ही फरक ऊस तुमच्या खूप लेवल दिसला औषधाचा पाहिजे. आहे. बरं. समान फुटवे, समान एकदम फुटवे. जाड. जाड. हम्म. बरं, ऊसावर काय रोगराई आढळते तुम्हाला? बिलकुल नाही. रोग नाही, काहीच नाही. रोग काही शिरा नाही. वगैरे रोगराई सगळ्या बघण्यासारखं पांढऱ्या काही शुभ्र देखील नाही द्यायच्या. पांढरे शुभ्र हो. बरं. हिरवेगार पान आहे ती. बरं, आतापर्यंत तुम्ही शेतीचं म्हणजे ऊसामध्ये उत्पादन घेतलं आणि तुम्ही खतांचा बी खर्च तुम्ही होय, केलेला आहात. होय. मग आपल्याला इतर खतांच्या आणि ह्या खतामध्ये काय खर्चाचा लय फरक मोठा आहे. फरक मोठा आहे. फरक मोठा फरक मोठा म्हणजे हे खतांचे आहे. ही कमी खर्चातली हा. खत. हा. कमी खर्चात त्याला लय खताला पैसे जाते रासायनिकला. कमी खर्चामध्ये तर आपलं उत्पादन जास्त निघाले उलट. जास्त निघते. जास्त निघते. हे तुम्ही अनुभवलेलं आहात. हा. चला, ठीक आहे. तर बघायला तर पूर्ण ऊस समान आहे सगळा. पूर्ण आहे. प्लॉट समान आहे. समान कुठंच तुम्हाला कमी आहे. जास्त चेक करणार. 6 किलो युरिया युरिया. आणि 10-26 एक पोत फक्त. हा. ती पण सुरुवातीला लावण करायच्या आधी. सुरुवातीला लावून करायच्या आधी. पुन्हा त्यानंतर काही नाही. नंतर पुन्हा नाही. त्याला ऊस बघायला उगवल्यावर काय काहीच वापरायला नाही हा. रासायनिक मधून. मग हे तुम्ही ग्रीन पॅनचे तंत्रज्ञान घेऊन हे तुम्ही समाधानी. समाधानी आहे? समाधानी. तर ठीक आहे. शेतकऱ्यांना काय निरोप आहे तुमचा? सर्वांनी ही औषधं घ्यावं. हा. सगळ्यांनीच औषधं घ्यावं ऊसासाठी. ही खतं एक नंबर मध्ये येते. वापरून बघावं असं हा. आमची इच्छा आहे. त्यांनी वापरून बघावं जिथं किंवा या एक plot एकर वर येऊन असेल, बघावं ते. हा. जिथे 1 एकर करणार तिथे त्यांनी हा. अर्धा एकर करून बघू द्या. पण वापरून एकदा त्यांना पण बघू द्या. अनुभव घेऊन अनुभव घेऊन एकदा पुन्हा अनुभव पुढे घेतल्यावर वाढू द्या. पुन्हा ती सोडत नाही माणूस. असा चला, विषय. ठीक आहे. तर तुम्ही वापरून समाधानी आहात. समाधानी. म्हणून या काळी आहे जमीन वाचवा अभियानांतर्गत म्हणजे हे खतं जमिनीला ज्यादा पोषक आहेत पोषक. आणि कमी खर्चामध्ये आहेत. म्हणून या अभियानांतर्गत आणि कंपनीतर्फे आम्ही तुमचं अभिनंदन करतो. नमस्कार. धन्यवाद.